नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महायुती सरकारमधील तीनही पक्षांच्या वाट्याला आलेल्या मंत्रिपदामध्ये अदलाबदल होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अर्थ खातं मिळवण्यासाठी दोन पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होऊ शकते. राष्ट्रवादीला अर्थ खात्यावर पाणी सोडावं लागलंच तर महसूल खात्यासाठी आग्रह धरला जाऊ शकतो. त्यामुळे या चढाओढीत कोणत्या मंत्र्याचा तोटा होऊ शकतो याची चर्चा सध्या रंगली आहे. काही मंत्र्यांकडील खाती ही काही काढली जाऊ शकतात, तर काही मंत्र्यांना बदलल्याची चर्चा ही दबक्या आवाजात सध्या सुरू आहे. अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार हा प्रश्न महायुतीसमोर उभा ठाकला होता. अशा वेळी फडणवीसांनी अर्थ खात्याचा भार आणि अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी ही सांभाळली. आता याच अर्थ खात्यावरून महायुतीमधील मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता वाढली आहे. अजित पवारांनंतर अर्थ खातं भाजपाकडे गेले, पण हे खातं भाजपाकडे कायमस्वरूपी राहावं म्हणून प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही अर्थ खातं सोडायची तयारी दाखवून बदल्यात महसूल खातं मागितल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. त्यामुळे भाजपाकडून महसूल खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आपल्या खात्यावर पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते. मुख्यमंत्री फडणवीस स्वतःकडे अर्थ खातं कायम ठेवतील. बदल्यात राष्ट्रवादीला चंद्रशेखर बावनकुळेंचं महसूल खातं दिलं जाईल. बावनकुळेंचा सन्मान राखण्यासाठी त्यांना फडणवीसांकडेच ऊर्जा खातं दिलं जाऊ शकतं. बावनकुळेंनी यापूर्वी देखील ऊर्जा खात्याचा पदभार सांभाळल्यामुळे तो अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. फक्त भाजप आणि राष्ट्रवादीच अदलबदल होणार नाही, तर शिवसेनेच्या सामाजिक न्याय आणि पर्यटन खात्याचे मंत्रीही बदलले जाऊ शकतात. त्यामुळे मंत्री संजय शिरसाट आणि सामाजिक न्याय खातं आणि मंत्री शंभूराज देसाईंकडच्या पर्यटन खात्याची जबाबदारी इतर कुणाकडे सोपवली जाऊ शकते. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.